नमस्कार, मी साटम. आता चर्चांना उधाण आलेलं आहे. जवळपास गोष्टी फिक्स झालेल्या आहेत. चॅट सुद्धा त्याबद्दलचा दुजोरा दिलेला आहे की श्रीमती सुनेत्राताई पवार मॅडम या आता महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होतील अशा प्रकारच्या चर्चा आणि यावर शिक्कामोर्तब तर झालेलं आहेच. पण इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये का, श्रीमती सुनेत्राताई पवार मॅडम ह्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एक गोष्ट इंटरेस्टिंग होईल ते म्हणजे आपण जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, तो खऱ्या अर्थाने पुरोगामी होईल. म्हणजे पहिल्यांदाच कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादी महिला एवढ्या मोठ्या पदावर जाऊन विराजमान होणार आहे. म्हणजे ह्या आधी कधीही महाराष्ट्रातील एखादी महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री झालेली नाही. याआधी जवळपास 2 प्रसंग तर झालेले आहेत, ज्यामध्ये 2 राज्यांच्या मुख्यमंत्री ह्या मराठी महिला झाल्या होत्या. त्यापैकी एक वसुंधरा राजे शिंदे, त्यांच्याबद्दल माहिती असतील, त्या राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्याचबरोबर शशिकला काकोडकर या 1973 मध्ये एका राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये कळवा. पण तुमच्या लक्षात येतंय का, सध्या पवार मॅडम यांच्याकडे आपल्या महाराष्ट्रातील दोन्ही सभागृहांपैकी एकाही सभागृहाचं सदस्यत्व नाही. मग अशा वेळेला त्या उपमुख्यमंत्री कशा काय होतील? बात सही आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एखादं मंत्रिपद भूषवायचं असेल तर निदान तुम्हाला विधान परिषदेचा किंवा विधानसभेचा कुठल्याही एका सभागृहाचं सदस्यत्व पाहिजे. म्हणजे तुम्ही आमदार झाला पाहिजे, तरच तुम्ही मंत्री होऊ शकता. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असो किंवा देशामध्ये तुम्हाला खासदार व्हायला लागतात, तरच तुम्ही देशामध्ये केंद्रीय मंत्री बनवू शकता. मग अशा वेळेला हा ट्विस्ट किंवा हा तिढा कसा काय सॉल्व्ह होतो त्याबद्दल आता तुम्हाला सांगतो. बघा, अशा वेळेला ना संविधान खूप जास्त महत्वाची भूमिका बजावतं. बघा, तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट अजून सांगतो. मुख्यमंत्री हा संविधानात्मक दर्जेतून आलेला व्यक्ती असतो, पण त्याच वेळेला उपमुख्यमंत्र्याला तसा कुठल्याही प्रकारचा दर्जा नसतो, पण राजकीय दृष्ट्या त्याचा खूप जास्त महत्वाचा रोल असतो. आणि एकंदरीतच तुम्हाला जर मंत्री व्हायचं असेल तर तुम्ही सहज मंत्री होऊ शकता, पण तुम्हाला आमदार होणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा टाइम पिरियड हा 6 महिन्याचा दिलेला आहे. ते कुठे तर याच संविधानात दिलेलं आहे की एकंदरीतच तुम्ही आधी मंत्री व्हा, त्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही आमदार व्हा. कुठे तर विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये, आणि त्यानंतर तुमचं एकंदरीत तो जो पद आहे ना ते स्थिर होऊ शकतं. तर एकंदरीत आता पवार मॅडम यांचं उपमुख्यमंत्री पद कशा प्रकारे स्थिर होऊ शकतं याबद्दलचे इंटरेस्टिंग विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये कळवा. बाकी स्टोरी टू बी कंटिन्यूड. आणि हर हर महादेव.